दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू. फ्रेंड्स फुटवेअर मधून असे 3 आमचं काम खूप लवकर झालंय आणि आज लवकर निघालोत आम्ही. म्हणजे टाइमच्या मध्ये निघालो. नाही काम लवकर झालंय. ओके, निघणं केव्हा? वेलकम टू व्लॉग विथ स्वाती मुसळे. तर आजचा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज तर आमची खूप मज्जाच मज्जा. तर आज बर्थडे आहे प्रणवचा, पण गिफ्टची बारिश म्हणा आमच्यावर झालेली आहे. तर एक नाही, दोन नाही, तर 3 गिफ्ट्स आम्हाला भेटले. गिफ्ट्सच समजू शकता तुम्ही. तर ते काय ते तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये कळेलच. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि थांबा ते गिफ्ट्स आम्हाला कुणाकडून भेटले ते तुम्हाला पुढेच कळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय गिफ्ट पाहिजे? विचार कर पटकन. आज फ्रेंड सोबत द्यायचं का गिफ्टमध्ये? छोटे एक्लेअर्स चॉकलेट पाहिजे का? 1 रुपये वाला एक्लेअर्स चॉकलेट. हॅपी 5 रुपीज वाला. दही चपाती. जिरे चिकू. प्रणू उठल्या त्याला बर्थडेचं विश केलं आणि त्याला काय गिफ्ट हवंय ते विचारणं चाललेलं होतं. म्हणजे त्याच्या आवडीच्या गोष्टी, जसं जिरे, दही. म्हणजे त्याला जिरे खायला आवडतं. सोप म्हणजे आपण समजू शकतो, पण तुम्ही विचार करा, त्याला जिरे खायला आवडत होतं. लहानपणी खूप जास्त खात होता तो. आणि दही वगैरे त्याला आवडतं. तर माझं ते म्हणणं चाललेलं होतं की तुला काय पाहिजे म्हणून. नंतर इथं लेकरांना जेव वगैरे घातला आणि मी पण त्यांच्यासोबत जेवण करून घेत आहे, कारण मला खूप भूक लागलेली आहे आणि ताईचा स्वयंपाक चालू आहे. मस्त गरम गरम चपात्या आम्हाला देत आहेत ताई. आणि सकाळी उठलं की आमच्या लेकरांचं दही चपातीच खाणं असतं बघा. तर आता प्रणवला तर स्कूल आहे, प्रणव गौरवला. तर प्रणूला मग स्कूलमध्ये आज चॉकलेट वगैरे घेऊन जायचं आहे. तर प्रणव खूप एक्सायटेड आहे आज स्कूलमध्ये जायला. आणि आम्हाला पण बाहेर निघायचं आहे बघा. आम्ही निघालोत बाहेर, मी आणि ताई. प्रणव आणि गौरव स्कूलमध्ये गेलेत, अभिनव आणि सौरभ झोपलेत. आणि प्रणवचा बर्थडे आहे, तर आम्हाला गिफ्ट घ्यायला जायचंय. तर आता विचार करणं चालू आहे की काय गिफ्ट घ्यावं. आज आमचं काम खूप लवकर झालंय आणि आज लवकर निघालोत आम्ही. म्हणजे टाइमच्या मध्ये निघालो. नाही काम लवकर झालंय. ओके, निघणं केव्हा व्हायले? म्हणजे ठीक आहे ना, आपण नेहमीपेक्षा लवकरच व्हायला. 1 वाजले तर 2 तास. 11:30ला झाले काम. ठीक आहे, थोडा टाइमपास झाला तसा. आता चहा पिऊन निघणारच आहोत. हे बघा, ताईनं चहा केलाय आणि आता निघणार आहोत. म्हणजे आता चहा पिल्यावर तर लवकर निघल. म्हणजे मी टाइमपास केलाय, त्याच्यामुळे मी चहा बनवलाय. ओके, पी पटकन निघ बरं. आता टाइमपास करायचं. किती वेळ झालं? ठीक आहे, आता निघूया. चहा पी. इव्हनिंग केव्हा होईल? निघूया. बघा, असंच निघालो होतो आम्ही बाहेर. तर ऊन भरपूर आहे. 2 स्कार्फ आणा. स्कार्फ घेतल्याशिवाय काही खरं नाही, इतकं ऊन आहे. आता तर मार्च महिना आहे, मे तर समोरच बाकी आहे. एप्रिल मे. ताई, ती कॉटनवाली आणा स्कार्फ. वाटलं नव्हतं एवढं ऊन आहे म्हणून. बघा, भरपूर ऊन आहे. स्कार्फ बांधते. ऑटो भेटला पाहिजे बरं लवकर. आहे ताई, ऑटो यायला एक आमच्या घराजवळून ऑटो भेटला की खूप लवकर भेटतो, आणि भेटला नाही की आम्हाला मेन रोडपर्यंत चालत जावं लागतं. मेन रोड काही जास्त दूर नाही, पण उन्हात वगैरे तेच खूप दूर वाटतं. तर पहिल्यांदा आम्ही इथं सलूनमध्ये आलोत. मला आयब्रोज वगैरे करायचे होते, कारण आरमूरला माझं कुठं जाणंच होत नाही. म्हणजे मला पार्लरसुद्धा माहिती नाही तिथले, ना मी कधी गेले नाही. म्हणून मी आदिलाबाद जेव्हाही जाते तेव्हा मग आमचं पार्लरमध्ये जाणं असतं आयब्रोसाठी तरी.
तर यावेळेस माझी बिलकुल इच्छा नव्हती, पण ताईनं मला जबरदस्ती आणलंय. "चल तू तिथं कुठं करणार आहे? तुझे आयब्रोज जास्त वाढले तर चांगले नाही वाटत. चल, चल." म्हणून ताईनं आणलंय बघा. नाहीतर माझं म्हणणं होतं, की प्रणवचं गिफ्ट वगैरे सगळं घेऊया घरी जाऊन, तेच सगळं आवरूया आपण. पण ताई ऐकत नव्हत्या. मग इथं उतरलो. तिथं माझं आयब्रोज वगैरे सगळं करणं झालं आणि त्यानंतर मग आता आम्हाला जायचं होतं प्रणवसाठी ड्रेस वगैरे घ्यायला आणि आईनं पण आईकडून ड्रेस सांगितला होता आणि मी पण आता काहीतरी घेणार आहे. तर मी विचार करणं चाललेलं होतं माझं, की काय घेऊ म्हणून. तर आवडला तर मी पण ड्रेसच बघावा असं माझाही विचार चाललेला आहे. तर आता आम्ही आलो जस्ट फॉर यूमध्ये. आदिलाबादमध्ये दुसरं सगळं छान भेटत असेल, पण लेकरांचे कपडे तितके व्हरायटी भेटत नाहीत. आता हे फर्स्ट क्राय, जस्ट फॉर यू असे लेकरांचे थोडेसे ब्रँडेड भेटतात. पण आम्ही इथं जीन्स बघत होतो, तर आता सध्या ट्रेंडिंग आहेत तसे कार्गो म्हणा किंवा थोडेसे लूज पॅन्टमध्ये, तसे बिलकुल नव्हते इथं आणि आम्हाला तशातून बघायचा होता. अ, तर आम्ही त्यांना बोललोय, की किती ट्रेंडिंग चालू आहे आणि तुमच्याकडे नाही. तर ते म्हणत होते, की नाही आपलं स्लिम फिटमध्येच पॅन्ट आहेत. टी-शर्ट्स पण काही व्हरायटी नव्हते, डेली यूजच होते आणि शर्ट्स आम्हाला घ्यायचे नव्हते. तर असं काही इथं झालं. आता म्हणलं इथं थोडंसं बघावं आणि नंतर दुसऱ्या शॉपमध्ये जावं. जस्ट फॉर यूच्या साईडलाच एक फर्स्ट क्राय म्हणून आता नवीन झालंय. तर मग इथं आलो. इथं पण 7 इयर्सच्या मधल्याच लेकरांसाठी कपडे होते. आता प्रणवला आम्हाला 8 इयर्स, 9 इयर्सच्या मधलं घ्यायचं होतं. कारण त्याची ग्रोथ आता चांगलीच आहे आणि खूप लवकर मग पॅन्ट वगैरे त्याला छोटे होऊन जात आहेत. तर इथं मग छोट्या लेकरांसाठी थोडंसं बघितलं. म्हणजे छोट्यांना काही घ्यायचा प्लॅन नव्हता, पण तरी बघितलं. तर मग काही आवडलं नाही आणि होते ते खूपच महाग वाटत होते. त्याची क्वालिटीही तितकी नव्हती. मग आलो आम्ही ट्रेंड्समध्ये. लेकरांचं सेक्शन वर होतं, पण आपलं कसं असतं, आपलं काही काही बघत चालणं असतं. कारण ट्रेंड्समध्ये आता सध्या खूप व्हरायटी आली होती. तर माझं तेच बघणं चाललेलं होतं. त्यानंतर मग वरती गेलो आम्ही. लेकरांचं सेक्शन वरती आहे. तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला हवा तसं मग ड्रेस भेटला प्रणवसाठी आणि मस्त व्हरायटी मस्त होती. पॅन्ट्स पण एकदम छान होते. ट्रेंडिंग जे चाललेले होते ते होते. प्रणवसोबत मग मला अभिनवला आणि सौरभला दोघांनाही घ्यावं वाटले पॅन्ट्स. कारण त्यांचेही सध्या आता खूप यूज झालेत होते ते. म्हणलं चला यांनाही एक-एक घेऊन टाकूया. मग आपण घ्यायला गेलो तेव्हा आपल्याला भेटत नाही. तर मग मी लेकरांसाठी घेतले. नंतर एक पिंक कलरचा सेट होता. बघितलं की खूप छान वाटला. म्हणलं चला हे ट्राय करून बघूया. कारण याची प्रिंट वगैरे फ्लोरल आणि त्याची नेकलाईन खूपच सुंदर होती. म्हणून मी ते ट्राय करून बघितला. तर छान होतं पण त्याचं नेक व्यवस्थित बसत नव्हतं. जरी मी छोटी किंवा मोठी साईज ॲडजस्ट करून जरी घेतलं असतं, तर ते नेक व्यवस्थित वाटलं नसतं. पण त्याचं लूक खूपच सुंदर होतं. एकदम आवडलं मला आणि प्रिंट पण खूप छान होती. चला म्हणलं 2,000 घालून ते नेक व्यवस्थित बसत नसेल, तर काय घ्यायचं म्हणून ते सोडून दिलं आणि आम्ही मग नंतर निघालो ट्रेंड्समधून. इथून आम्हाला एखाद्या बेकरीत जायचं होतं. बेकरीत म्हणजे विनीमध्येच समजा. नेहमी आम्ही तिथंच जातो. तिथूनच केक वगैरे घेतो किंवा काही पेस्ट्री म्हणा, ब्राउनी म्हणा घ्यायचं असेल ना, आमचं तिथूनच असतं. कारण एकदम छान आणि फ्रेश भेटतं तिथं. आणि भैयाला फोन केला मग एकदा, की इव्हनिंग येताना तुम्ही केक घेऊन येसाल का म्हणून. तर भैयाचं झालं, की मला लेट होईल काय माहिती. त्यावर मग उगीचच घाई नको. तुम्ही आलातच तर बाहेर मग घेऊन जा. तर मग इथं आलोत आम्ही. आल्याच्यानंतर केक व्हायला वेळ होता. मग तोपर्यंत एक स्प्राईट घेतली, एक वेज रोल घेतला आणि एक ब्राउनी घेतली. आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॉयज होते जसं गॉगल म्हणा, फ्लॉवर, गन, एखादी गाडी किंवा बटरफ्लाय, एखादी टेडी बिअर असं सगळं होतं आणि त्याला समोर थोडेसे जेम्स लावून होते आणि फायटर जेट असं. तर सगळ्यांना आम्ही गन घेतली मग. चौघांना 4 गन घेतल्या. आम्ही ब्राउनी वगैरे मागवलेलं ते आलं होतं. दोघींनी बसून ते खाल्लं आणि आम्हाला हेझलनटचा केक पाहिजे होता. ते फ्लेवर पाहिजे होता, पण ते अवेलेबल नव्हता. तर मग आम्ही चॉकलेट घेतला. ब्लॅक फॉरेस्ट, रेड वेल्वेट तेही होते. पण म्हणलं लेकरांना चॉकलेट म्हणलं की जास्त अट्रॅक्शन असतं. त्यांना आवड जास्त असती. ते खातीलही म्हणलं. म्हणून मग चॉकलेट केकच घेतला आम्ही. मी बाहेर आलो पण खूप घाई झाली. म्हणजे बाबा घरी आहेत म्हणून आमचं आरामात चाललेलं होतं. आरामात आलो आम्ही. नाहीतर मग खूप लवकर निघून आलो असतो. कारण मग प्रणव, गौरवच्या स्कूलचा टाईम झाला असता ना. तर बाबा घरी होते म्हणून आम्ही थोडं आरामात आलो. आरामात बघणं होतं आमचं सगळं. पण नंतर बाबांना फोन केला, की लेकरांना आणा स्कूलवरून टाईम झालाय म्हणलं, तर बाबा बोलले, की "मी बाहेर आहे, तुम्हीच जा, माझं जाणं होत नाही." तर मग पटकन ऑटो पकडून आलोत आणि मी इथं घराजवळ उतरले आणि ताई डायरेक्ट ऑटो घेऊन मग रेझोनन्स म्हणजे स्कूलमध्ये गेल्या आणि मग लेकरांना मी घेऊन येते बोलल्या.
तर असं झालं बघा. मग मी आले घरी आणि ताई स्कूलला गेलेत. तर मग आता लेकरांना घेऊन स्कूलवरून आल्यास इथं डुग्गूचं वगैरे लपणं चाललेलं होतं, म्हणजे दादूला भो करतो म्हणून. हे आता आमचं हे भो करणं किती दिवस चालतं काय माहिती. हे काही संपायला तयार नाही. म्हणजे यांनी ऑफिसहून आलं की भो करणं असतं. आता दादू वगैरे स्कूलहून आलं की तेच चाललेलं असतं. तर असं काहीसं बघा लेकरांचं. त्यानंतर आम्ही लेकरांना ते गन आणि चॉकलेट वगैरे आणले होते. तर आम्ही त्यांच्यासोबत एक गेम खेळणार होतो मग. चलो इसमें क्या है? गेस करो. गेस गेस. गेस. देखने का नहीं. ठीक आहे, ते साईडला ठेवा चाची. आता एकदा ह्याच्यात काय असेल ते तुम्हाला पाहिजे? चला मग आपण एक गेम खेळूया. ओके. आता तुम्ही चौघांना पण मी ना एक एक टास्क देणार. हा, असं असं काहीतरी करायचं म्हणून. ते चॅलेंज तुम्ही कंप्लीट केलं की मग त्यातून एक गिफ्ट. ओके. Yes. Yes. तर आता मोठ्यापासून सुरुवात. मोठा, नंतर थोडा छोटा आणि सगळ्यात छोटा. ओके. तर दादू तुला काय देऊ टास्क? समोर ये दादू, आता तू समोर ये. थांब आता. सरक तिकडून जा आता थोडस तू. हा, आता दादू तू 10 कार्सचे नाव सांगायचं, ते स्पीड मध्ये. ओके. 10 कारचे नाव. 1 2 3 गो. Formula 1, Tata, Tesla, Brezza, Creta, Maruti Suzuki, Lamborghini, Bugatti Chiron, Formula 1, Fortuner. वा वा, क्लॅप क्लॅप क्लॅप. तर आता देऊ का? एकदाच देऊ. एकदाच देवता. दादू विन झाला आता. दादू विन टास्क मध्ये विन. आता सौरभ, आता एखादी डायलॉग म्हणायचं तू. ओके, डायलॉग इकडे बघ आता माझ्याकडे बघ एकदा. इकडून एक जण. दादू आता इथं बस, आता. हा, ओके. आता सौरभ 1 2 3 स्टार्ट. पुष्पराज झुकेगा नहीं साला, नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर हूँ मैं फायर. छान. अभी गौरव की बारी है. तर बघा, आता गौरव एक छान स्टोरी सांगणार आहे. तर गौरव कोणती स्टोरी सांगणार आहे? हा, एक कव्य पण छान जोरात सांगायचं आणि स्लोली सांगायचं. इकडे बघ. 1 2 3 गो. स्टार्ट. एक कौवे को रोटी मिली, उस पेड़ पर बैठी और खाने लगी. तभी एक लोमड़ी आई से बोला, काव काव. कितना सुंदर गाते हो. कितना सुंदर गाते हो, जरा गाना सुनाओ. कौवा को सुनाओ और जोर से बुलाओ, काव काव. रोटी उसके मुंह से गिर गई, लोमड़ी ने रोटी उठाई और भाग गई. वाव, छान. आता आमच्या रावडी बॉयला काहीतरी सॉफ्ट टास्क देणार आम्ही. ओके. काय करणार? मग तू काय करतो? माझी तर लई मया केलं सकाळी. बरं कर. तू काय करतो? तुझ्या मनाला कर. काय करतो? डायलॉग म्हणतो, पण पुष्पाचं नाही. कोणतं म्हणतो? आठव मग. इकडं बडी मामा. Telling the tastic claw. One day the claw was very tasty. Look at the water here and there. हा. A craft, they saw a pot, a very little water in it. A could not taste the water. Oh, drank the water, and flew away happily. Moral, where there is a way, there is a way. व्हेरी गुड. खडे रहो. अरे सर का थोडं. इकडून तू. निकडं. थांबा. एक छोटा बच्चा इकडून, एक बडा बच्चा इकडून, एक बडा बच्चा सेम कलर, एक छोटा बच्चा इकडून. आता आईज क्लोज आहेत. थांबा. कुणाला पाहिजे? कोणता पाहिजे? येलो, रेड, ब्ल्यू. असा काहीसा छोटासा गेम खेळला लेकरांसोबत. त्यांनाही टाइमपास झाला मग, आणि खूप एक्सायटेड होते. म्हणजे त्यांना वाटत होतं की काय आणलंय, पण छोट्याच वस्तू पण लेकरांना खुशी असती. तर मस्त खुश झाले. आता त्यांना चॉकलेट द्यायचे होते, चॉकलेट पण आणले होते.
सगळ्याला द्यायला प्रणवला, त्यानं दिलंच नाही ना. सगळे हॅपी बर्थडे म्हणा दादूला. दे रे नकट्या. कोण कुणाला थँक्यू. लेकरांसोबत असा छोटासा गेम खेळला, त्यांचाही टाइमपास झाला. छान खुश झाले ते छोट्याशा गोष्टीमुळंच. आणि इथं आता आमचा टाइमपास चालू आहे, म्हणजे नेलपेंट लावणं चालू आहे. तर हे वरच पडून होतं, नाही तर या नेलपेंटची कुणाला आठवण येणार आहे. तर म्हणलं चला लावून घेऊया. तर दोघी लावत बसलो. मग ताईला लावून दिलं. ताईला साईडला गेलेलं आवडत नाही, मुद्दामून साईडलाच घातलं मग. आणि मी स्वतःला पण लावून घेतलं. आणि त्यानंतर मग थोडंसं दुसरं काम होतं, तेही करायचं होतं. आणि इथं मग लेकरांना चालू होतं की कोणता केक आणायचा म्हणून. किती केक खातो? चॉकलेट केक. कोणता केक खायचा होता तुम्हाला? कोणता ऑर्डर करायचा केक? चॉकलेट. तुझं काहीतरी वेगळंच असते, जसं नाव वेगळंच आहे तुझं. सगळे व व व आहे, त्याचंच भय नाही ते. हो स्वाती, प्रणव, अभिनव, गौरव आणि सौरभ. तर बघा बाहेर बसून आम्ही व्हिडिओ काढत आहोत. तर हे 2 फ्रॉक मी स्टिच केलेत, म्हणजे कंप्लीट झालं नाही. हा व्हाईटवाला कंप्लीट झाला आहे. तर हे मी कंप्लीट एखाद्या शॉर्टमध्ये दाखवेल. आणि हा ब्लॅकवाला, हा फ्रॉक आता मला करायचा आहे, थोडा राहिला आहे स्टिच करायचा. तर ह्याला मस्त असं फ्रिल्स दिलेत बघा, आणि खूप घेर दिला याला. समोरून असं स्क्वेअर नेक दिले, हेही तुम्हाला नंतरच बघायला भेटेल. तर आता हे बघा मधली स्टिचिंग राहिलेली आहे करायची, आणि साईड फिटिंग राहिलेली आहे. आता मी ते करून घेते, आणि नंतर मग प्रणूच्या बड्डेची तयारी करावं लागेल, स्वयंपाक करावं लागेल, बरेच कामं आहेत. तर आधी हे उरकून घेते. तर असे 2 फ्रॉक हे मी आरमूरलाच असताना शिवले होते, पण हा ब्लॅकवाला कंप्लीट झाला नव्हता, कारण माझी मशीन 2-3 वेळेस सुई तुटली, 2-3 वेळेस धागा अडकला, असं चाललेलं होतं मशीनचं. तर म्हणून हे राहिले, नाही तर कंप्लीट झालं असतं. मी सगळं कंप्लीट करूनच घेऊन आले असते. तर काकाचं ऑर्डर आहे, तर आता हे त्यांना द्यायचं आहे. तर मग इथं ठेवून जाईल, इथून ताई पाठवतील. तर हे फ्रिल्स पण करून तयार आहेत, फक्त आता जॉईंटच करायचे, लावायचं आहे. अशी व्हाईट लेस लावायची, कंप्लीट झाल्यास तुम्हाला दाखवते. माझा हे फ्रॉक स्टिच करणं झालं नाही तोपर्यंत भैया आले, आणि प्रणवला स्केटिंग शूज घ्यायचे होते. मग प्रणवसोबत आता सौरभही मागे लागला होता. मग भैया बोलले चल तुलाही घेऊन देतो, आणि ताईला पण चप्पल घ्यायची होती. त्याचबरोबर भैया म्हणले की चल तूही चल, आणि आईसाठी पण घेऊया. तर आम्ही सगळी फॅमिलीज गेलो. मग फक्त आई घरी होते. तर लेकरांना वगैरे घेऊन आलो इथं ट्रेंड्स फुटवेअरमध्ये. तर मस्त चप्पल होत्या छान. तर माझ्यासाठी, ताईसाठी आणि आईसाठी घेतली. आणि सौरभसाठी एक स्लीपर बघायची होती, तर स्लीपर काही इथं व्यवस्थित नव्हत्या, मग ते घेतलं नाही. भैया म्हणले मी स्केटिंग शूजसाठी दुसरीकडे चाललो ना, तर तिथं मग बघतो सौरभसाठी स्लीपर, तुम्ही घेऊन ऑटोनी घरी जा. आणि भैया गाडीवर आले होते प्रणवला आणि सौरभला घेऊन. तर इथं तर स्केटिंग शूज नव्हते, आणि यांचं म्हणणं होतं की डाऊटच, आदिलाबादमध्ये तर भेटणारच नाहीत म्हणून. तरी भैयाचं होतं की 1-2 शॉप मी बघतो म्हणून. तर इथं आम्ही जस्ट फॉर यूमध्ये पण जाऊन विचारलं आहेत का, तर तेही नाही बोलले. तर असं करत आमची शॉपिंग झाली. म्हणजे घ्यायचं एकाला होतं आणि घेणं मग सगळ्यांचंच झालं, असं काहीसं झालं. पण छोट्या दोघांनाही घेतले नाही, कारण त्यांच्या बऱ्याच पडून आहेत, म्हणून म्हणलं नको. तर इथं पर्स पण खूप छान होत्या, पण त्या काही घेतल्या नाही आम्ही. चप्पल घेतल्या, तेच घेऊन मग आमचं निघणं झालं. आणि हे क्लचेस छोटे पार्टीवेअर पर्सेस खूप सुंदर होते. ताईचं म्हणणं झालं की येऊत आपण कधीतरी, आणि यांच्यासाठी पण बघितली मग, पण तेवढ्या विशेष नव्हत्या, आणि जे आवडली त्यात साईज नव्हती. मग असं करत आम्ही थांबलो ऑटोची वाट वाट बघत. आणि रस्त्याने येताना बघितलं तर काय मस्त जिथं तिथं होळी लावलेली होती. तर आमचं काही झालं नाही होळी दहन करणं, पण कॉलनीमध्ये सगळ्यांनी मिळून केलं. तर बघा इथं झुडिओ आणि हे स्टाईल युनियन म्हणून एक आलंय. तर आदिलाबादमध्ये भरपूर मॉल आणि असे मोठे मोठे शॉप्स होत आहेत सध्या.
म्हणजे आधी वाटत होतं की निजामाबादला भरपूर आहेत, पण आदिलाबादलाही आता खूप छान-छान मोठे-मोठे शॉप होत आहेत आणि इथं मस्त होलिका दहन चालू होतं. तर आमचं मग घाई घरी येणं झालं. आम्ही येईपर्यंत आमच्या कॉलनीतली होळी दहन झालं होतं. मग येऊन आम्ही पटकन बिर्याणी बनवली कारण आम्ही बासमती राईस वगैरे भिजू घालून गेलो होतो. तर मग दोघींना मिळून घाई ते केलं. तर ताईला म्हणलं, "फक्त तुम्ही कटिंग करून देऊन जा आणि बर्थडेचं सगळं आवरा. मी इकडं हे बिर्याणी करून घेते." आणि तसंच मग दोघींना काम वाटून घेतलं. त्यानंतर मग होलिका दहन तिकडं पण जायचं होतं. म्हणलं, "ठीक आहे, दहन झालं असलं तरी आपण पाया तरी पडून येऊया." म्हणून आमचं मग तिकडेही जाणं झालं. मी दोघीच जाऊन आलो. नैवेद्य वगैरे ठेवून पाया वगैरे पडून आलो. आता आल्यास प्रणवच्या बर्थडेची तयारी होती. यांनी पण आरमूरवरून येणार होते कारण हे मीटिंगवरून आले होते आणि बाबा पण येणार होते. मग त्यानंतर बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. Thank you. Hello, say something. एंट्री बघा. काही खरं नाही, काही खरं नाही. का घरात ये परत. हो. नाही हां. अरे थांब. दादू त्यांची वाट बघत आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला घेतला होता. म्हणजे आमचं सेलिब्रेशन चालू होतं तितक्या त्यांची एंट्री झाली आणि प्रणवसाठी बघा असं चॉकलेटचा हा बॉक्स आणलाय. पण ते काही प्रणवला एकट्याला भेटणार नाही कारण हे दुसरे तिघं आहेत त्यात. मर्डर करू नका रे. थांबा, दादूला आधी खाऊ घालू द्या. दादू हा हात पकडा, हात पकडा. हे पटकन. थांबा, सगळे आता कोणी कुणाला नाही खाऊ घालायचं. ओवाळणं अगोदरच झालतं, केक नंतर कट झालता. माझे क्लिप इकडं तिकडं झालेत. पण चला असू द्या. तर इथं बघा आई-बाबांनी पण ओवाळून घेतलं. त्यानंतर ताई, भैयानी ओवाळून घेतलं. आम्ही केक खाऊ घातला आणि असं छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि अशी आहे आमची फॅमिली. आणि प्रणवनानंतर मग सगळ्यांच्या पाया वगैरे पडल्या आणि आता लेकरांचं लक्ष फक्त आणि फक्त केकवर आणि चाचूनं आणलेल्या चॉकलेटवर होतं. आणि असं सगळं झालं सेलिब्रेशन आणि असा गेला आजचा दिवस. पण आज केलेली शॉपिंग मी तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ शूट करून यातच ॲड करून दाखवत आहे. तर मी तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आम्ही काय-काय आणलंय आणि यांनी आमच्यासाठी काय गिफ्ट्स आणलेत ते पण बघा. आणि प्रणवचा बर्थडे होता 2 तारखेला आणि व्हिडिओ टाकाय इतका लेट झालाय. बघा इथं मी एका शॉर्टसाठी रेडी झालेली आहे. तर म्हणलं की त्याचबरोबर काल जी शॉपिंग केलेली आहे ते दाखवावं. तर ती शॉपिंग म्हणजे भैया ड्युटीवरून आले आणि ताईला एखादी चप्पल वगैरे बघायची होती. तर मग भैयाचं असं म्हणणं झालं की चल स्वाती तुलाही घेऊन देतो म्हणून. तर मग आम्ही बाहेर गेलो होतो आणि आम्हाला प्रणूला घ्यायचं होतं बर्थडे गिफ्ट स्केटिंग शूज.
तर तेही बघायचं होतं. तर मग स्केटिंग शूज आणि आमच्यासाठी पण चप्पल आणि आईसाठी पण असं म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो. तर बघा असे ट्रेंड्स फुटवेअरमधून असे 3 चप्पल आणलेले आहेत. तुम्हाला दाखवते आता. आईसाठी एक, माझ्यासाठी एक आणि ताईसाठी एक. तर भैयानी परवाच तिथून शॉपिंग केली होती. तर कुपन अप्लाय झाले मग. तर बघा खूप सुंदर आहे ही. तर ही अशी बघा ही 1200ची आहे. तर यावर एक कुपन अप्लाय झालेलं आहे. खूप छान आहे. त्यानंतर ही आईसाठी, ही पण खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे. आणि त्यानंतर ही माझ्यासाठी. मी थोडं असं हिलमध्ये घेतलेली आहे, वेजेसमध्ये. म्हणजे आता मला थोडं हाईटमुळं थोडी अशी हिल असली तर छान वाटतं. तर कशावरही सूट होण्यासारखी आहे. तर खूप सुंदर आहे ही पण. आणि ब्लॅक वगैरे कलर नको म्हणलं, यावेळेस थोडासा असा कलर क्रीममध्ये बीचमध्ये घेऊन बघावा कशी वाटते. तर ही पण खूप सुंदर आहे. तर काल प्रणवला गिफ्ट भेटायचे तर आम्हालाच भेटले. तर यांनी हैदराबाद मीटिंगला गेले होते. तर तिथून मग आम्हाला दोघींना असे पर्स आणलेत, स्लिंगवाला. एकदम मस्त आहेत, युनिक आहेत. कुठं फिरायला वगैरे गेलं किंवा बीचवर अशा ठिकाणी खूप सुंदर वाटतील. खूप छान, खूप आवडलं हे आई. आणि त्यानंतर पर्स बरोबर अशा जुती पण आणल्यात त्यांनी. तर हे आई छान आहेत बघा. तर बघा काल मग प्रणवसाठी मी एक ड्रेस घेतला आणि आईनं एक ड्रेस घेतला. तर मी अशा हावाला घेतला आहे बघा. कुर्ता आहे, कॉटनमध्ये कुर्ता आणि त्याखाली असा पैजामा. तर खूप सुंदर आहे, एकदम प्युअर कॉटन आहे. खूप आवडला मला. बघितल्या एकदम ब्राईट कलर आहे ना, त्याला घातल्यास खूप छान वाटेल. तर गाड्या वगैरे असं काय बघावं म्हणून ते काही घेतलं नाही, हेच घेतलं. आणि स्केटिंग शूज वगैरे मग भैया किंवा यांनी घेणार होते त्याला, ते तर स्किपच केलं. मग मी तर स्पेशली ड्रेस घेतला आहे. आणि आईनं पण हे अशामध्ये जीन्स आहे आणि टी शर्ट त्यानं वेअर केलं होतं काल, तर ते धुवायला पडलं. हे पण जीन्स खूप सुंदर आहे. तर मग ट्रेंड्समध्ये गेलो होतो, तिथून हे आणले. त्याचबरोबर गौरवला, अभिनवला वगैरे पण एक टी शर्ट आणले. आणि अशी छोटीशी शॉपिंग झाली. पण माझी ताईची खरंच मजा झाली. म्हणजे एकतर भैयानी घेऊन दिलं आणि यांनी आणलं. तर चला, कालचा आमचा लकी डे होता. असा काहीसा गेला आमचा दिवस. प्रणवसाठीची शॉपिंग, प्रणवचा बर्थडे आणि आमच्यासाठी एवढं सगळं. तर चला मग, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.